वांद्र्यानंतर वरळीमध्ये भाजप ठाकरे सेनेमध्ये कामगार युनियनवरून वाद झाल्याचं पाहायला मिळालंय। वरळीमधल्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये भाजप ठाकरे सेना ही आमने सामने आली। पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला। मुंबईमध्ये हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद झाल्याचा आरोप केला जातो। हॉटेलच्या ठिकाणी ठाकरे सेनेचे वांद्र्याच्या नंतर आता वरळीमध्ये भाजप आणि ठाकरे सेनेमध्ये कामगार युनियनवरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं हे बोर्ड जो आहे तो बोर्ड भाजप पदाधिकारी नाही आहेत, बाहेरून आणलेले सर्व आहेत। आमचे इथे वरळीला राहणारे स्थानिक लोक आहेत। इथं कुठलाही तुम्हाला बाहेरचा मुलगा दिसणार नाही आणि इथं काम करणारी लोक आहेत। बाकी हे सर्व बाहेरून आणलेली पोरं आहेत। एक ही या विभागात तुम्ही मला दाखवा की ह्या विभागातला कोणतरी आहे। आम्ही इथं स्थानिक लोक आहेत, आम्ही मिळून मिसळून काम करतोय। इतके वर्ष युनियन चालवतोय। इथं भारतीय कामगार सेनेचं वर्षानुवर्ष युनियन आहे। प्रत्येक वेळी ही लोक अशीच पद्धतीने सत्तेचा गैरवापर करणं बघत आहेत। कामगार आम्हाला त्यांना सोडून आमच्याकडे येत नाही। आम्ही सांगितलं कामगार की आमच्याकडे या, कामगार स्वतः आमच्याकडे युनियन जाऊन होत आहे। तर आमचं काय मॅडीचं बोर्ड आहे, माने सपोर्टला आहे। मॅडम बोल तुम्हाला तुमचा बोर्ड लावू शकता। आम्ही कामगारांना खेचून आणलं नाही की आमच्याकडे या, कामगार स्वतः आमच्याकडे येतात आहे। मेजॉरिटी आमच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे मेजॉरिटी, यांची जमीन खसकली आहे, यांच्याकडे मेजॉरिटी नाही। 10 वर्ष फक्त लुटलंय, यांचा लूटणं बंद करायचं म्हणून यांचा पोट दुखतोय, बाकी काही नाही। अधिकृत फलक काय नसतो इकडे। वर्कर त्यांचे अधिकृत आमच्याकडे डायव्हर्ट झालेत आणि स्वतः वर्कर इकडे आलेत। आम्ही बाहेरून नाही, वर्कर स्वतः लावतात। वरळीमध्ये भाजप ठाकरे सेनेमधल्या वादाची पार्श्वभूमी नेमकी जाणून घेऊयात। वांद्र्यानंतर वरळीमध्ये कामगार युनियनवरून भाजप ठाकरे सेनेमध्ये वाद झालाय। वांद्र्यातील हॉटेलमध्ये भाजपनं लावलेला बोर्ड ठाकरे सेनेनं काढला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी अध्यक्षपद स्वीकारताच मुंबईतील ठाकरेंचे कामगार फोडण्याचा प्रयत्न केला। विमानतळ आणि मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये विशेषतः वाद पाहायला मिळाला। याआधी वांद्रे इथल्या ताज लँड हॉटेलमध्ये वाद झाला। गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या युनियन हॉटेल आणि एअरपोर्ट आहेत। भाजप सत्तेचा वापर करतंय असं ठाकरेंच्या सेनेकडून म्हटलं जातंय। कोणतेही कामगारांचे नियम न पाळता भाजप सत्तेचा वापर करतंय असा आरोप ठाकरेंच्या सेनेनं केलेला आहे। हॉटेलमधील कर्मचारी हे भाजपकडे येत आहेत असं भाजपकडून सांगण्यात आलंय। युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे, प्रत्येकाने युनियन काढावी। पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही। ती कोणाची असो, राडा मी होऊ देणार नाही, त्यावर कारवाई होईल। युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची। पण त्या ठिकाणी जर आस्थापना बंद करणे, तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। पुढच्या बातम्यांकडे वळूयात। भारत रशियामध्ये अनेक महत्त्वपूर्ण करार झालेले आहेत। रशियन लोकांना 30 दिवसांचा निशुल्क टुरिस्ट व्हिसा मिळणार आहे। तर भारत आणि रशिया मिळून ब्रेन ट्यूमरवर औषध बनवणार आहे। तसंच रशिया भारताला तेल निर्यात करत राहणार, पुतीन यांनी ही माहिती दिली आहे। अनेक उतार चढ़ाव आए हैं। मानवता को अनेक चुनौतियों और संकटों से गुजरना पड़ा है और इन सब के बीच भी भारत रूस मित्रता एक ध्रुव तारे की तरह बनी रही है। परस्पर सम्मान और गहरे विश्वास पर टिके ये संबंध समय की हर कसौटी पर हमेशा खरे उतरे हैं। रशिया आणि भारतामध्ये कोणते महत्त्वाचे करार झाले तर वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सुरक्षा, युरिया निर्मिती, खाद्य सुरक्षा, जहाज बांधणी,